आपल्या उक्तीप्रमाणे आम्ही गुरुला शरण जाऊ असंच ना? बरोबर बाळा. विघ्न म्हणजे तुमच्या आयुष्यातली परीक्षा, आणि अशा प्रसंगी ज्याचा परमार्थाचा अभ्यास कच्चा तो बुडतो, आणि ज्याचा परमार्थाचा अभ्यास पक्का तो संकट काळातही तरतो. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अगं सुलोचना, औक्षण कर त्या दोघांचं. मी नाही म्हणजे अगं तू आहेस की, तूच कर. अगं मोठ्या बहिणीचा मान असतो तो. ये पुढे. मामाचं लग्न झालं, मामी घरी आली. पालवी बाळा, आता हे मापटं ओलांड आणि उजवा पाय पुढे टाकून घरात प्रवेश कर. आजी, हे मापट का ओलांडतात ग? अरे बाळा, जेव्हा मुलगी आपल्या सासरी सून म्हणून येते ना, तेव्हा ती सून म्हणून नाही तर लक्ष्मी म्हणून येते. आणि तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक आहे ना, त्यामुळे ही समृद्धी घराघरात पसरावी असा त्यामागचा उद्देश आहे. आता आपल्या घरी आलेली ही लक्ष्मी सगळं काही ठीक करेल बर का निरंजन. आता तुझा मामा लवकरच संसारात रमलेला दिसणार आहे आणि आपला व्यवसाय देखील सांभाळणार आहे तो. आणि पालवीच्या या शुभ पावलांनी आपल्या घराची आणि व्यवसायाची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे. आता लवकरच दोनाचे चार हात होऊ द्या. म्हणजे आता घरात तुझ्यासारखा नटखट कान्हा येणार, म्हणजे तुझी अजूनच गंमत होणार. पालवी, ओलांड बरं माप. चला देवदर्शन घेऊया. चला. हो पालवी बाळा, चल ये आत ये. गणपती बाप्पाची मूर्ती परत कशी नाही आली जागेवर? गोमुखा, तू गणपतीची इच्छा पूर्ण केलीस की तुझी इच्छा पूर्ण होईल. आई, बाबा, अजूनही बाप्पाची मूर्ती आली नाही. स्वामी म्हणाले होते, गणपती बाप्पाची इच्छा पूर्ण केली तर गणपती बाप्पा माझी इच्छा पूर्ण करेल. पण माझ्या गणपती बाप्पाची मूर्ती अजून त्या जागेवर आलीच नाहीये. म्हणजे खोटं बोलून स्वामींनी माझी फसवणूक केली आहे. त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही, माझी दिशाभूल केली त्यांनी. स्वामींनी खोटी आशा दाखवून मला हे सगळं करायला लावलं. गोमुख,
गोमुख, अरे शांत हो बाळा. अरे स्वामींचा शब्द कधी खोटा ठरूच शकत नाही. पण बाबा आज ठरलाय, मी माझ्या गणपती बाप्पाची प्रतारणा केली की त्याची शिक्षा आहे मला. गणराया, चूक झाली माझ्याकडून, मला क्षमा कर. क्षमा कर मला, मला क्षमा कर. क्षमा कर मला, क्षमा कर. गोमुखा, अरे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आई बाबा, अहो तो बघा ना कसा करतोय. बाप्पा, मी तुला दुर्वा अर्पण केलंय, आता तरी परत ये. प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना पूरक होऊन पार पाडा. माझा बाप्पा परत आला. हे गणराया, आई, बाबा, माझा बाप्पा जागेवर परत आला. हो. बाळा, अरे ती परत येणारच होती, पण स्वामींनी दिलेल्या आशीर्वादाचा तुला विसर पडला, म्हणून ती परत येण्यासाठी हे सगळं घडलं. तुला आठवतंय स्वामींचा आशीर्वाद? स्वामी म्हणाले होते, तुम्ही दोघांनी एकमेकांसाठी पूरक असायला हवं. मग दोघांनी दुर्वा वाहिल्या तेव्हा बाप्पा अवतरले. हा गणपतीचा संकेतच आहे. पालवी तुझ्या आयुष्यात असेल तरच गणपतीही तुझ्या आयुष्यात असतील. काय करू या स्वामींचं? यांनी तर माझा सगळा डावच हाणून पाडलाय आणि हिला या घरात आणलंय. ठीक आहे, एक गोष्ट त्यांच्याप्रमाणे घडलीये म्हणून काय झालं? इथून पुढे मला जे हवंय तेच मी घडवेन. देवा श्री गणेशा, तुझ्या कृपेने आता सगळं काही ठीक झालं. सुख करताही तूच आहेस आणि दुःख हरताही तूच आहेस. पण आता हे तूच विणलेलं नातं अजून घट्ट करण्यासाठी आणि हे घर बांधून ठेवण्यासाठी मला बळ दे. गोमुख, पालवी, तुमचं लग्न झालं. आता गोमुखची परमार्थाची परीक्षा सुरू आणि पालवी तुझी प्रपंचाची परीक्षा सुरू. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. बाळ्या, गणेशाचं आगमन होणार आहे आपल्याकडे. काय मागाल त्याच्याकडे? स्वामी, तुमच्या सानिध्यात राहून मला आता पुरतं कळून चुकलंय की आपण देवाकडे काहीही मागायचं नसतं. आपल्यासाठी जे काही योग्य आहे ते देव स्वतः आपल्याला देत असतो. अरे बाळा, ते झालंच, पण एक गोष्ट गणपतीकडे आवर्जून मागावी. अरे गणपती म्हणजे बुद्धीची देवता, तेव्हा तुमचे विचार कायम शुद्ध असावेत. तुमच्या मनावर झालेले सुसंस्कार कायम अबाधित राहावेत अशी प्रार्थना गणपतीकडे करावीच करावी.
आयुष्यात संस्कार फार महत्वाचे. चांगले संस्कार आयुष्य घडवतात आणि वाईट संस्कार आयुष्य बिघडवतात. म्हणजे स्वामी? तो लोखंडाचा तुकडा दिसतोय, हो स्वामी. घेऊन ये. हो स्वामी. बाळ्या, लोखंडाची किंमत काय असेल? स्वामी, आत्ता याचं फारसं मूल्य नाहीये. बाळ्या, सुई दे. आता सांगायची किंमत काय असेल? स्वामी, आता याची किंमत पहिल्यापेक्षा खूप पट वाढली. पाहिलं, लोखंडाचा एक साधा तुकडा, पण त्याला घडवलं, त्याच्यावर संस्कार केले आणि पाहता पाहता त्या लोखंडाच्या तुकड्याची किंमत अनेक पटीने वाढली. याचप्रमाणे तुमच्या मनावर आणि बुद्धीवर झालेले संस्कारच तुमचं भविष्य ठरवतात. शिव शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाप्पा, जसं आज मला सोडून गेला होतास ना, तसं यापुढे कधीच जाऊ नकोस. बरं, उद्या गणेश चतुर्थी. दरवर्षीप्रमाणे यंदाही मातीपासून तुझी मूर्ती बनवायला घेतोय. आशीर्वाद असू दे. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. गोमुखा, अरे लग्न करायचं नव्हतं ना तुला? मंदिरातून पळून गेला होतास ना तू? मग का परत आलास? अगं ताई, नाईलाज झाला माझा. हे काय? मी सारखा सारखा माझ्या घराजवळ येतोय. हे स्वप्न आहे की सत्य, काही कळत नाहीये. यापुढे तुझ्या घरच्या लग्नाकरता तुला आग्रह करणार नाही, हा आमचा शब्द आहे. पण लक्षात ठेव, गणपतीची सेवा आणि त्याच्या पूजेचा मान तुला मिळणार नाही. अगं, हे सगळं असं घडलं. अरे, ती खेळी होती स्वामींची. याआधीही त्यांनी तुला असं घाबरवलं होतं ना? तेव्हा कसं मी तुला सारं नीट समजावून सांगितलं होतं, हो ना? मग जायचं होतं ना रे. अगं, पण नाही जमलं मला तेच. आणि बाप्पाची मूर्ती अदृश्य झाली अशी अचानक. मग मी जास्तच घाबरलो. आता बघ, स्वतःला अडकून घेतलंस ना या लग्नात, उद्या प्रपंचातही अडकून ठेवतील बघ हे लोक तुला. अगं ताई, हे लग्न मी मनापासून केलं नाहीये. अगं, काय करू मी आता, तूच सांग. असंच जाऊ का पळून? आत्ता? हो, आताच जातो. अरे वेड्या, आत्ता कसा जाऊ शकशील तू? उद्या गणपती येत आहेत नाही का?